यवतमाळमधील आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंगचा गंभीर प्रकार समोर आला आहे। प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी तब्बल 18 वरिष्ठ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। यवतमाळ येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMS प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला। नव्यानं दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी UGC अँटी रॅगिंग हेल्पलाईन नवी दिल्ली इथं तक्रार नोंदवली। तक्रारीमध्ये शिवीगाळ, जबरदस्तीनं कामं करून घेणं, लिखाण करून घेणं तसेच रूमवर बोलावून त्रास देणं अशा प्रकारांचा उल्लेख करण्यात आला होता। सुमारे 21 विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाल्याचा आरोप केला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग समितीची बैठक घेण्यात आली। चौकशीत रॅगिंग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर समितीनं 18 विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे। यामध्ये एका विद्यार्थ्याला वर्षभरासाठी महाविद्यालयातून रस्टिकेट करण्यात आला आहे, तर 8 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे। आणखी 8 विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित असून तिघांना समज देण्यात आली आहे। यवतमाळमधील DM महाविद्यालय या कॉलेजमधील काही विद्यार्थी त्यांच्या ज्युनियर्सची रॅगिंग घेत होती आणि या संदर्भात त्या ज्युनियर्स विद्यार्थ्यांनी UGCकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने महाविद्यालयातील टीमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन चौकशी करण्यात आली। या चौकशीअंती काही विद्यार्थी या रॅगिंग प्रकरणामध्ये दोषी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी रस्टिकेट करण्यात आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना आर्थिक दंड लावण्यात आलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना समज देऊन यानंतर अशी वागणूक ते करणार नाही याबाबत त्यांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत।